माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ नाथ बाबा मर्यादा पुरुषोत्तम रामाचे गुणगान गात आहेत, सगुण चरित्र वर्णन करत आहेत. अव्यक्त रूपाने किती जरी सत्ता या जगामध्ये वावरत असली तरी सुद्धा सगुण दर्शनाने जो आनंद आहे तो अलौकिक आहे. मुलगा झाला नाही असं म्हणत नाही मी, झाला असं म्हणतो. आता मुलगा आहे, अमेरिकेत शिकतोय, पहिला क्रमांकाने पास होतोय, महिना हजारो डॉलर स्कॉलरशिप आहे, फोन चालू आहे, तरी पण आई म्हणते. प्रत्येक 2 महिन्यांनी मुलगा फोटो पाठवत होता, तरी फोन आल्यानंतर 6 महिन्यातच सुरू झालं, बाबा तुला डोळ्यांनी केव्हा बघीन असं झालं. अरे ये रे, रजा काढून ये रे. अगं तुलाही काही कळत नाही किती नुकसान होतं असं रजा मिळत नाही. आता मुलगा आहे, मुलगा झालाय, सुस्थितीत आहे, पगार कमवतो, उत्तम आहे, हे जरी ऐकून समाधान असलं तरी पण दृष्टी सुख नाही आणि डोळ्यांनी बघितल्याशिवाय तृप्तता नाही. तसं किती जरी संतांनी तुम्ही आम्ही जाणलं देव हृदयात आहे, तरी पण त्या हृदयातल्या परमात्म्याला असा सगुण साकार बघितल्याशिवाय जीवाला समाधान होत नाही. हेच या रामायणाचं वैशिष्ट्य आहे, नाही का? म्हणून ईश्वरी सत्ता निर्गुण आहे तशी सगुण पण आहे. एक निर्गुण रूप आहे, एक सगुण रूप आहे. याच्याजवळ मी बोललेलो आहे, पुन्हा प्रसंग येईन ते बोलीन. आता फक्त चरित्र एवढ्यावरच आपलं लक्ष केंद्रित करायचं. रामरायाने विजय मिळवला. विजयी झाला रामचंद्र, हरिकेनाचे विश्वामित्र, घेऊन या शिष्याचा सन्मान नेत्र तत्पर. एक रोडके एक बोडके एकते केवळ सुडके, अवघे नाचते हरिक. म्हणजे रामाने शिवचाप भंग केल्याबरोबर सगळे नाचू लागले. उघडे नागडे बोडे सगळे तिथे होते. आता काय जनकाचा दरबार म्हटल्यानंतर बर ऋषी काय आपापल्या पद्धतीने राहतात. कोणी दिगंबर आहेत, कोणी लंगोटी लावतात, कोणी कपडे घालतात, कोणी घालत नाहीत, कोणी जटा वाढवतात, कोणी वाढवत नाही. ज्याला त्याला जसा परमार्थ बरा वाटेल तसा तो करत होता. आणि राजा जनकाच्या दरबारमध्ये या सगळ्यांना आश्रय होता. कसे या, खा प्या, काय वाटलं तर परमार्थ करा, नाही तर मठीमध्ये जिलेबी खाऊन झोपून राहा. राजा जनकाचा दरबार सगळ्यांना खुला होता. काय कमी होतं तिथे? जगन्माता ज्या घरामध्ये होती तिथे कमी होतं, लक्ष्मी होती त्या घरामध्ये, तिथे कमी काय? म्हणून वर्णन करतायत. एक रोडके एक बोडके एकति केवळ सुडके, अवघे नाचते हरिके, सीता रघु टिळके परनिली, आनंदे नाचते अवघे, झेलती गोपीचंदन रवे. हा एको वाळी ती. आता बापरे अवघ बसतंय. आता मला हे मगाशी वाचलं मी, मला आठवलं परवा त्या इंडियाने मॅच जिंकली आणि गंगोळीने तो हे काढलं ना असं फिरवलं आनंदात. त्याच्यावर उलटसुलट टीका पुष्कळ झाली. तो काय आपला प्रश्न नाही. तेव्हा आनंद झाल्यावर काय घडतं? झेलती गोपी चिन्ह न रवे, धोत्रे झेलती धडिया. कोणी धोत्र उडवली वर. सीता राघवे परनिली, एक वाळीती अंगवस्त्रे, एक वाळीती जुनी धोत्रे, एक वाळीती दर्भपत्रे, सीता रामचंद्रे जिंतली. आता हसायचं नाही. असू दे, बिलकुल हसायचं नाही बरं का. एक वाळीती कोपीन. ऐका नाही. आता काय करावं याला? जे होतं तेही सोडलं. त्याचं काय झालं? कॉम्पिटिशन लागली. कुणाकडे धोतर तर कुणाकडे अंगावरचा पंचा, कुणाकडे काय. आता जी एकदमच लंगोटी लावून होती त्यांच्याकडे काहीच नव्हतं, त्यांनी ती सोडली.
हे बघा काय असतं, माणसाला काहीच जवळ नसेल तर तो ओवाळणार तरी काय. आता हे काहीच नाही, नुसती दिगंबर मनुष्य एवढी लावलेली, ते भानच राहिलं नाही. हा ओवाळतोय मग हम भी कुछ कम नाही काय. म्हणून त्या गंगोळीला काही हसू नका. कोणतो काय गंगोलीच ना, हा बरोबर, हा त्याला काही हसू नका. हे आमचे ऋषीमुनी त्याच्यापेक्षा पुढे गेले. पण इथला आनंद क्रिकेटचा आहे आणि इथला आनंद ऐसे वाळिता कुशासन, त्या चौकोनी चटया टाकलेल्या बसायला. मग कुणी ती चटई घेतली ना वाळून टाकली. माझ्या रामा तुझ्यावरून वाळून टाक. आता आपल्याकडे सुद्धा बायका नाही का, मुलं आल्यानंतर कोणी भात ओवाळतात, कोणी आमकं ओवाळतं. आता ह्या ऋषींच्या जवळ काय असणार, त्यांनी आपलं जे होतं ते ओवाळलं. एक ओवाळती कृष्णजीन रघुनंदन निज विजयी, मंत्री गर्जती ऋषीश्वर स्वर्गी सुरवरा जय जयकार. वर्षती सुमनांचा संहार रामचंद्र निज विजयी. सुखाच्या अतितातडी देव उठूनी लवड सवडी, उहोली हरिखांची बैगुडी. बांधवडी राम सोडवली विश्वामित्राज्ञाधीन, श्रीराम सीतेचे गमन देखोनिया जनकोत्तम घाली लोटांगण ऋषिरामा. सीता जिंतिली आपण उल्हासे चालिला लक्ष्मण, अश्वगौरव धरुणी पूर्ण रथोरोहण तेने केले. विश्वामित्र गुरुत्वे पूर्ण स्वयंवर केले सीतावरण. आता करावे पाणी ग्रहण विधियुक्त लग्न ऋषीवर्या. आणि यशस्वी झाला धनुष्यबाण लावण्यामध्ये, ते भंग होण्यामध्ये. झाल्याबरोबर गुरुचं दर्शन घेतलं, चरणावर मस्तक ठेवलं. म्हणले महाराज आज तुमच्या कृपेने हे घडलं. आता नाथ महाराज सांगतायत काय घडलं. स्वयंवर घडलं, आता पाणी ग्रहण लग्न. जनकाची निजकांता सुमेधा ती पवित्रता, तेही पाहो पाहे रघुनाथा वामंगी सीता वैसवनी. मनातल्या मनात बघू लागली. सासू सुजन चांगलं नाव आहे. सुमेधा, जिची मेधा उत्तम आहे ती सुमेधा, जनकाच्या पत्नीचं नाव. आता जनक काय, राजा जनक विदेही, त्याची पत्नी सुमेधा. तुमची सुमेधा असेल तर ठेवा बदलताना, भांडखोर असेल तर विचार करा. जनकाची तेही पाहो पाहे रघुनाथा वामांगी सीता वैसोनी. धनुर्वंगे सीतावरण समूळ झाले निरोपण. आता राम सीता पाणी ग्रहण लग्न विधान अवधारा. सीता श्रीरामासी लग्न वचन ऐकोनी रावण. न देखची काळे वदन गेला नियोन यादवमुखी. तर कोणीतरी पंखा सोड रे. काय घडलं. रावणाला वाईट वाटलं. इतकं वाईट वाटल्यावर काय झालं, ते म्हणले आता आपलं काळं तोंड दाखवायला नको. त्याला वाटलं होतं मी जिंकीन. काय एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, किती कोणत्याही क्षेत्रातला कोणचा माणूस असू दे, अगदी टॉप लेवलचा असू दे, अहंकार झाल्यानंतर त्या अहंकाराचा नाश केव्हा नाही केव्हा तरी घडतच असतो. आणि त्याला कळतं आपण काही टॉप नाही. हे जीवनातलं सत्य आहे. कुणाच्या बाबतीत घडतं, ज्याचा अहंकार आहे त्याचा. जो संतांच्या देवाच्या पायाशीच राहतो तो कधीही आपल्याकडे काही घेतच नाही. त्याच्याकडे यश आलं तर तो म्हणतो देवाच्या 6 गुणापैकी 1 गुण यश आहे, तेव्हा ते यश त्याचं आहे. त्याच्याकडे श्री आली तर तो म्हणतो ही श्री माझी नाही आहे, ती लक्ष्मी त्याची अर्धांगी आहे. आणि म्हणून कोणतीही गोष्ट आपण जेव्हा आपल्या अंगावर घेतो तेव्हा त्याचा त्रास होतो. देवाच्या चरणी अर्पण करतो तेव्हा संसार असू दे नाही तर परमार्थ असू दे, देवाच्या चरणी अर्पण झाल्यानंतर जे तुमच्या वाटणीला येतो तो प्रसाद. म्हणून सामान्य माणसं आणि संत याच्यातला हा मूलभूत फरक आहे. देखो निश्राम प्रताप राजे झाले अहमकंप, तेही सांडोनिया कंदर्प दर्प गेले नृप निजनगरा. या परी राजे राक्षसानिक राम प्रते केले विमुख प्रतापे, तेणे जनकाचा अत्यंत सुख परमहरिक लग्नाचा. बरं झालं म्हणले जे जायचे ते गेले.
काय असतं, काही काही आपल्या नात्या गोत्यातली माणसं अत्यंत भांडखोर असतात. तुम्हाला अनुभव असेल, म्हणजे मी काही सांगायची गरज नाही. इथे प्रत्येक माणसाला हा अनुभव आहे. परिस्थितीजन्य आपण त्यांना आमंत्रण देतो, पण नाही आले तर बरे, हेच आपल्या मनात वाटल्याशिवाय काही राहत नाही. हे स्वाभाविक आहे. आपण मंगल कार्य काढावं आणि कुठेतरी एका सुपारीवरून भांडण काढावं. माझी ओटी भरताना सुपारी नव्हती, आता याला काय करावं या सुपारीला? नाही, किती अवघड. एका सुपारी पानं नव्हती. मध्ये मी गेलो होतो तिथे, त्या पानावरती सुपारीची खांड ठेवत होती, पानं दिली, सुपारी नाही. म्हटलं बाबा सांभाळून घे त्याला, हे रुपया घे, अख्खी ठेव. काय माणसाचा मान काय असतं, ज्याला कुठेच मान मिळत नाही ते एका सुपारी करता अडून बसतं. म्हणून एक लक्षात ठेवा, मान मागायला कधी जाऊ नका. मी रोज सांगतोय तुम्हाला, कधी मान मागायला जाऊ नका. जो मान मागतो त्याचा अपमान झाल्याशिवाय राहत नाही. जो मान मागतो तो दुसऱ्याच्या ताब्यात आपली मान देतो. मान मिळायचा असेल ना, तो आपोआप तुमच्या दारात असं लोटांगण घेतील. म्हणून मागून मिळत नसतं. आणि आला जरी मान, जितका मान येईल तितकी मान खाली वाकू द्या, म्हणजे अहंकार डोक्यावरून निघून जाईल. कळलं? तो डोक्यात शिरून देऊ नका. जे जे काही यश असतं, आत्ताच सांगितलं, यश असू दे, कीर्ती असू दे, लौकिक असू दे, यश, श्री, वैराग्य, औदार्य, ज्ञान, ऐश्वर्य, हे साही गुण वसती जेत तया नाम भगवान. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान आहे. हे साही गुण आहेत. मग याच्यातलं एक जरी आपल्याकडे आलं तरी समजावं हा भगवंताचा अंश आपल्याकडे आलेला आहे. मग त्याचा अहंकार करण्याची काही गरज आहे? म्हणून ही जी होती विघ्न करणारी, त्यांची तोंड आपोआपच काळी झाली. तुकाराम महाराज फार सुंदर लिहितात, अहंकाराचे तोंड काळे, दावी बळे अंधार. अहंकाराचं तोंड नेहमी काळं असतं, त्यामुळे ते आपोआप निघून गेले. राजा जनकाला बरं वाटतं. राजा म्हणे विश्वामित्रासी, शीघ्र आणावया दशरथासी, मी धाडितो प्रधानासी, प्रीतो यासी मानिना. ऐके ऋषीश्वरा कौशिका, तुझी नसता पत्रिका, दशरथन मानी ब्रह्मादिका, तेथे यामशका कोण पुसे. ऐके ऋषी, त्यांचा कुलोपाध्याय कौशिक होता, आणि त्याला सांगितलं, तू राजाला पत्र लिही की असं असं घडलं, तुझ्या मुलाने असं केलं, तुझी न लाभता संज्ञा वशिष्ठ कदाने लग्ना. अरे बाबा, तू मोठा आहेस, तुझा अधिकार मोठा आहे. मी जरी राजा असलो, जनक राजा जरी असलो, तरी दशरथ कुठे, मी कुठे. आणि आता तर आम्ही मुलीकडचे झालो. काय एरवी कदाचित म्हणत असतील दशरथी श्रेष्ठ आहे, राजा जनक काही कमी आहे का? पण आता नातं कसं झालं? ते मुलाकडचे आणि आम्ही मुलीकडचे. असं असल्या कारणाने तुझी न लावता आमच्यात रामप्रतापे अतिश्रेष्ठ, पत्र लेवाती स्पष्ट, जेणे सुखावे श्री वशिष्ठ नृपवशिष्ठ आत्मज. प्रेमे कुंपमे परमप्रीती पत्रिका. मग सगळं लिहिलं, उत्तम मायना उत्तम लिहिला, कळवलं असं 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 आहे. मग ती कुंकुम तिलक लावून पत्रिकेला कसं करत असत पूर्वी, आता काही कुंकुम तिलक लावत नाहीत. आता सोयीच्या अनुसार फेविकॉल त्याच्यावर एक लाल रंग आणि पिवळा रंग आणि अक्षरशः टिकून टाकायचे, अशा करतात. पण पूर्वी असं होतं, ते असं हळदी कुंकू त्याच्यावर शिंपडायचं, शुभ मानायचे. प्रेमे कुंकुमे परम प्रीती. पण कसलं कुंकू शिंपडलं? प्रेम कुंकू. लक्षात ठेवा, महिलांनी नवऱ्याच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून कुंकू लावावं. मी म्हणत नाही, ते म्हणतात. प्रेम कुंकू, पहिलं प्रथेचं कुंकू आणि लग्नानंतर प्रेमाचं कुंकू. माझं बोलणं कळलं का? पहिलं कुंकू कशाचं? प्रथेचं. लावलं तरी ठीक आहे, न लावलं तरी ठीक. आणि लग्नामध्ये जे लावलं जातं ते कुंकू कशाचं आहे? प्रेम कुंकुमे परमप्रीती पत्रिका शोभे शोभोनी स्थिती, ज्याचे प्रधान्य त्रिजगत प्राधाते प्रधान हाती दिजली, बैसला मनोरथी रथी.
चारुवारू चहुपुरुषार्थी मनासी ज्याचे निजगती तोची सारथी दुरेसी. पुष्कळ अध्यात्म सांगितले, प्रत्येक सांगायचं म्हटलं तर फार वेळ जाईल. मनोरथ रूपी रथावर बसला. काय असतं? मनाचा वेग जगात सगळ्यापेक्षा जास्ती आहे, अतिशय पॉवरफुल मन. आता इथे बसून तुम्ही लंडनला जाऊन पुन्हा प्रवचनाला हजर, म्हणजे माझे शब्द बोलायच्या अगोदर काय गती आहे बघा बरं का. एखादा मनुष्य अमेरिकेला जाऊन आला असेल आपल्या मुलाकडे, तर लगेच बघा म्हणत तोपर्यंत अमेरिकेला गेला, पुन्हा प्रवचनाला येऊन अजून जगात इतकं विमान कोणी फास्ट काढलेलं नाही. काय कुठेही 10-12 तास लागतातच. दिल्लीला जायचं म्हटलं तरी 1.5 तास. पण हे मनाची पॉवर इतकी फट 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 हजर, इतकं पॉवरफुल. मनाचं वर्णन करताना म्हणाले, महामेरूची बांधवेल पुडी, शून्याची मुरडवेल नरडी, परिया मनाची ओढी अनिवार. मनाची ओढ इतकी अनिवार आहे. आणि एक मन असं आहे, मनाने देवापर्यंत पोचता येतं, वाईटापर्यंत सुद्धा मनाने पोचता येतं. तुम्हाला न कळत मन वाईटाकडे जातं, चांगल्याकडे लावावं लागतं आणि वाईटाकडे जातं. मनाचा स्वभाव कळला का कसा आहे तो? काय आहे ते आहे, पण असा आहे बघा, नाही का? वाईट कल्पनेकडे मन चटकन जातं आणि देवाचं डोळे झाकून ध्यान करावं लागतं. आणि ज्याचं ध्यान नको आहे ते डोळ्यापुढून बाजूला सरत नाही. काय आश्चर्य आहे, आश्चर्य आहे. नाथ म्हणाले, महामेरूची बांधवेल पुडी. महामेरू इतका मोठा आहे पण त्याची पुडी बांधता येईल, शून्याचं नरडं फोडता येईल. पण या मनाची ओढ इतकी अनवार आहे, यांनी भल्या भल्याला पटलं. जे म्हणाले आम्ही मन जिंकलं, जिंकलं म्हणतोपर्यंत अशी टांग मारली. त्या रावणाला कसं झालं बघा, ते उतान पडलं. असंच आहे, ऋषीवर्यांनी हजारो वर्षे डोळ्या झाकले पण एका क्षणामध्ये खलास झालं. म्हणून मनोरथ रथी चारुवारी चाहू पुरुषार्थ. 4 घोडे जुंपले, ते 4 पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ. मनासी ज्याचे निजगती तोची सारथी धुरेसी. आता रथ चालवायला सुद्धा असा बसला की मन गेलं की घोडे गेले. ओ आता हे म्हणाल, तुम्ही मागाशीच म्हणला असली विमानं नाहीत, पण आता हे रथ रामाचे आहेत ना. हे रथ विमान त्यावेळेला सगळ्या गोष्टी ह्या होत्या. आपल्या याच्यामध्ये पोथीमध्ये वाचतोच आहे आपण, विमान होतं. विमान काही आजकाल नवीन नाही आपल्या भारतीय लोकांच्या करता. जरी आत्ता तिकडे शोध होऊन प्रगती तिकडून जरी झाली तरी आपल्याकडे आता त्याची पुष्कळ गती आहे. सद्गुरु कौशिक अभ्यासिरे रामलक्षण सुविद्य भले. दादुलियांचे दादुले यश स्फुरले ती लोकी. जनकने माती प्रवळ अयोध्या प्रथम मोक्षपुरी. अजाचा पुत्र राज्य करी ते श्रीरामाची निजर्गी पदान ते थवरी पावला. दशरथ सभा वशिष्ठ गाडी ते पुढे इंद्रसभा बापुडी. प्रधाने देखुणी आवडी होली गुडी विजयाची. सीता अत्यंत सुंदरी. आणि मग रामरायाच्या अयोध्या नगरीला गेले आणि गेल्यानंतर तिथला तो दरबार बघितला. दरबार बघितल्यावर कळलं, अरे 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 हा इंद्राच्या सभेपेक्षा सुद्धा फार अचाट आहे. त्याही जनकाचे नेमात सिद्धी पावेले चापात सवेसी गांजोनी समस्त. ते सीत्या रघुनाथे जिंकली. प्रधानाचा सुखोत्तरी सभा गर्जे जय जयकारी. रामाचा प्रताप ऐकला, कसा धनुष्यबाण मोडला आणि सगळ्या सवेनी रामचंद्र प्रभू की जय जय जयकार केला जिकडे तिकडे. गुडिया भोवती घरोघरे परमानंदे बोलती नारी. सभे जनकाच्या स्वयंवरी सीता सुंदरी परिणिली. सांगोन श्रीरामाची ख्याती वर्णून श्रीरामाची कीर्ती. प्रधाने ते सभे प्रती घातले क्षिती लोटांगण. वर्णन केलं आणि राजा दशरथाला आणि वशिष्ठ कुलगुरूला दंडवत घातलं, चरणावर लोटांगण घेतलं. धन्य आमचे डोळे की ज्या डोळ्याने तो प्रताप पाहिला. कसा रावण पडला, कसा त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला. तो पडल्यानंतर जे धूळ उडली
आणि भूमीला कंप सुटला. तो सबंध मिथिला नगरी कशी कापू लागली. आणि हे त्याच्या छातीवरचं कसं उचललं आणि मग सांगायला सुरुवात केली. रामचंद्र प्रभू उभे राहिले. सुंदर सावळा श्रीराम, सुंदर सावळा सुंदर ते ध्यान, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काय सांगू तुम्हाला, रामचंद्र प्रभू उभे राहिले. आम्ही देवाला प्रार्थना केली. हो, आम्ही म्हणत होतो कशाला जनक या भानगडीत पडला, इतकं बाळ सुंदर आहे त्यालाच देऊन टाका मुलगी, नको आम्ही मागे सरतो. इतका राम सुंदर, इतका राम देखणा, राम राजीव लोचन इतका सुंदर. आम्हाला वाटलं याच्यानी कसं उचलतंय, पण काय सांगावं, हात लागल्याबरोबर धनुष्यच वर गेला. काय सामर्थ्य होतं, आश्चर्य काय आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण व्हाले, जो जगाते चालिता. हे ज्याचं सामर्थ्य आहे. इथे धनुष्य ते काय बापुड आहे. धनुष्य म्हणजे जग नव्हे, जगातली एक वस्तू. माझं बोलणं कळलं. हो, काय तो सगळं घर चालवतो, त्याला मुलाला ट्रिपला पैसे द्यायला नसतात का. काय हो, काही काय आले, अहो काय होते, मुलाला पैसे दिले नाहीत. नाही म्हणले म्हणजे सगळ्या नाहीत म्हणून दिले नाहीत. घरात 2 गाड्या उभ्या बरं का, नाही म्हणून दिले नाही. नाही म्हणले काय मस्करी करता का. हा म्हणले तुम्ही एवढं आम्हाला विचारत आहे, आम्हाला काही कळत नाही का. दिले नाही त्यामागे काहीतरी कारण आहे. पैसे नाही म्हणून दिले नाहीत असं समजू नका. काय तसं विचार करा. जो जग उचलतो, मागच्या अवतारामध्ये करंगळीवर उचलला, तर इथलं धनुष्य ते काय. अहो धनुष्य मिजाज काय करील. काय जगातली कोणतीही वस्तू जरी असली तरी ती दुसऱ्या पुढे मिजाज मारते, त्या मालका पुढे नाही. अल्सेशियन कुत्र जरी असलं ते मालकाचे पाय चाटतं, बाकीच्याला फाडून खातं. माझं बोलणं कळलं. तसं विश्वाचा चालक जर ती राम आहे, तर तिथे धनुष्य काय. ते म्हणले महाराज तुम्ही नुसतं हात लावल्यासारखं करा, आम्ही हुनच उचलतो. अजून एक घरातली गोष्ट सांगू का. एखादं सुंदर पोर असलं की नाही, की एखादी बाई त्याला ओढून घेते, ये की माझ्याकडे, माझे हात टोचतात, ते जातच नाही आणि आईकडे असं उडी मारून जातं. काय गंमत आहे. म्हणजे इतराला ते वजनदार होतं, ती म्हणजे काय हो पोर चिवट आहे, उचलवत नाही, कसं उचलेल. आणि त्या आईकडे असं झेप टाकून जातं. आता मला सांगा, त्या धनुष्याला कळत होता आमचा बाप समोर उभा आहे. त्या धनुष्याला कळलं होतं की आमचा बाप आहे, आता त्याला त्रास द्यायचा नाही, आपोआप उचललं. ओम नमो स्वामी श्री वशिष्ठा, निज ज्ञाने ज्ञान ज्येष्ठा, परमानंदे अति प्रतिष्ठा, विनंती वरिष्ठा उधारी. तुझी आल्हाद व्हाव्या भेटी, जनका उत्कंठित पायी पोटी, बोहरी पाहावी कृपा दृष्टी, लग्न संतुष्टी तुझेनी. दशरथाची स्तुती झाली, मग जनका वशिष्ठाची स्तुती सुरू झाली. बाप्पा वशिष्ठा कुलगुरू, अरे बाबा काय तुझं भाग्य आहे. जरी आम्ही असलो तरी तुझ्या इतकं भाग्य कुणाचंच नाही, कारण तू देवाचा गुरु झालास. नाही का. खरंच खरंच कौतुक आहे नाही का. एखादा मोठा शिष्य बघितल्यानंतर असं वाटतं, हा जर एवढा मोठा तर त्याचा गुरु किती मोठा असला पाहिजे, त्या गुरुचं श्रेष्ठत्व काय असलं पाहिजे हे जाणवतं. आणि त्यातल्या त्यात राम परब्रह्म हे कळल्यानंतर, परब्रह्माचं गुरुपद प्राप्त झाल्यानंतर सगळ्यांनी लोटांगण घेतलं, त्याची स्तुती झाली. सीता श्रीराम धनुर्वेदी, स्वयंवरी जिंतली त्रिशी, तुवा आलिया कृपानिधी, लग्न सिद्धी होईल. प्रकृती पुरुष पाणी ग्रहण, तुझेनी होतसे संपूर्ण. जानकी आणि रामाचं लग्न म्हणजे प्रकृती पुरुषाचं पाणीग्रहण आहे. दशेंद्रिय दशरथ, तुची करता तुची नियंता. ऐका तत्वज्ञान. दशेंद्रिय दशरथ, दशरथ दशेंद्रिय बरं का. हा दशेंद्रियाचा रथ मागे सांगितले, पण पुन्हा फिट्ट बसावं डोक्यात म्हणून सांगतो. दशेंद्रियांचा रथ दशरथ. पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्मींद्रिय. आता हा रथ सुद्धा राम आहे म्हणून चाललाय.
आणि ज्या दिवशी दशरथाला सोडून राम गेला त्या दिवशी दशरथ कोसळला. कळलं का? तेव्हा तुमचं आमचंही तेच व्हायचं. काय म्हणून इथे बसलेले सगळे दशरथच आहेत. या दश इंद्रियांच्या रथामध्ये राम अधिष्ठित आहे म्हणून सगळं नीटनेटकं आहे. पोरं निदान बोलतायत तरी, घरात ठेवतायत तरी. आणि ज्या दिवशी या दश इंद्रियातल्या रथाला राम सोडून जाईल याच्याशिवाय दुसरा तुम्हाला सद्गती नाही. माझं म्हणणं कळलं? आणि राम जिथपर्यंत आहे हात लावायची हिंमत नाही कोणाची. काय रामाची पावर आहे नेहमी प्रवचनातून फार व्यापक सांगतो मी बरं का. एक गंमत सांगतो तुम्हाला. एखाद्या माणसाला कोमा होतो आणि कोमामध्ये गेलेला माणूस वर्ष तसाच असतो. त्याला लघवीला कळत नाही, त्याला झोप कळत नाही, त्याला खाणं कळत नाही. आणि माणसाला इतका त्रास होतो. घरातली माणसं म्हणतात मेलेलं बरं पण कुठे मरतंय, मेलेलं बरं कुठे मरतंय. मला म्हणले महाराज फार त्रास झालाय. म्हटलं द्या पेटवून. त्रास झाला तर द्या पेटवून. कचरा जाळतो ना, जाळून टाका. म्हणले महाराज कसा कचरा म्हणावा, अजून दुगदुगी. हा हे तर वर्म आहे. म्हणून एक सांगतो, सगळ्या जगाने तुम्हाला सोडून जाऊ दे काही फरक पडत नाही, पण तो गेल्यानंतर संपलं. आणि तो आहे तिथपर्यंत जगाला वाटलं हा निकामी आहे, पेटवून द्यावा, हिंमत नाही. हा डॉक्टरला घेऊन येऊन त्याला सांगा 1 लाख देतो, दे मेलं म्हणून सर्टिफिकेट. तो म्हणला 1 लाख घेऊन मी मरू का? नाही म्हणजे मला मारताय का? कारण असा कायदा आहे की स्मशानात गेल्यानंतर डॉक्टरचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि नेमकं लिहावं लागतं कशाने मेला. नॅचरल डेथ ठीक आहे चला. हां पण काही भानगड असेल तर सव्याच्छादन करून फाडून 12 भानगडी होतात. म्हणून लक्षात ठेवा, तो जिथपर्यंत तुमच्यात आहे तिथपर्यंत तुम्हाला कोणी हात लावणार नाही. हां दश इंद्रियांचा रथ दशरथ हे सांगण्याकरता एवढा प्रपंच केला. तुझी आज्ञा अति समर्थ मंडळी काठी वंद्यादित्य तुझे नीरघवंश सनात लग्न समाप्त. स्वस्ती श्री अजात्मजा. अजात्मजा म्हणजे दशरथ. सूर्यवंशी वंशध्वजा प्रताप प्रौढी दशरथ राजा. श्रीराम तुझ्या निज विजी श्रीरामाची निजजनी अणावया सुखासनी. भरत शत्रुघ्न पै दोनी गजारोणी आणावे. राये नगरी क्रमोनी निशी सांगे समंत प्रधानासी. आमंत्रण मिळालं या परी प्रतापे रघुनाथ विश्वामित्र सुविद्यात. ऋषीची आज्ञा यावे लग्नार्थ आम्ही सर्वथा तेथे जाणे. पत्र ऐकल्यावर ऑर्डर सुटली. सुमंत प्रधानाला सांगितलं चला तयारी करा. भांडारे उघडी उठावटी काढी द्रव्य कोट्यान कोटी. भरावे गजवाजाची पुष्टी उरले शकटी द्रव्य भरी. मुकुट कुंडले अलंकार रत्न मुक्ता फळे संभार. एखाद्या पुढाऱ्याचं लग्न असलं तर सध्या काय सध्या राजेच आहेत ते. किती गाड्यान काय प्रताप विचारू नका. नसल्या तरी गाड्या घेऊन जातात. कळलं का? जाऊ द्या. काय काही काळाची सत्ता हातात आली तर असं होतं माणसं त्या लग्नाने दिपून जातात आणि सांगायला येतात काय 2000चं ताट, काय पाय ठेवायला गालिशा, अहो काय तुम्हाला सांगू, काय थाट, काय कारंजी, काय 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 काय. आता यांचं जर असं तर रामाच्या लग्नाचा काय थाट. इथे लक्ष्मी अशी आली नव्हती, मागच्या दाराने पुढच्या दाराने वाजत गाजत आलेली होती. बोलणं कळलं? लक्ष्मी पुढच्या दाराने वाजत गाजत आली होती, वाममार्गाने आली नव्हती. त्यामुळे रामाचं लग्न म्हटल्यावरती अर्धांगीच आहे. तिथे 1 रुपया असेल तर ती भांडार शतपटी झाली. राजपत्न्याती सुकुमार सुखासनी साळंकार. छत्रे पालवे छत्रे गजर अतिशीघ्र चालोदे. रायासी अल्लादा निवार. भरत शत्रुघ्न निजकुमार. साळंकृत मनोहर रथी सत्वर वैसले. अणोनी उत्तमा रथासी. राये बैसविले ऋषी महाऋषींशी. सगळे ऋषी होते. काय त्यावेळेला रथ होत्या, आता गाड्या आहेत. रोल्स रॉईस मर्सिडीज असा ताफाच्या ताफा जातो.
त्यावेळेला रथ सुंदर होते. ज्याच्या वचना वाचनी पडिपाडी अहम कोहम सोहम गती नामकीर्ती विरक्ती भक्ती ही ती पेणाती वस्ती. चौथे पेणे रघुपती निजात्मप्रती भेटले. अहम कोहम सोहम गते याची तिही पेणे तिन्ही वस्ती. तिन्ही क्रमोनी चौथी राम निश्चित भेटला. सगळ्यांना भेटले. ज्यांच्यात अहम होता त्यांना भेटले, ज्याच्यात कोहम होता त्यांना भेटले, ज्याच्यात सोहम होता त्यांना भेटले. या सगळ्यांना रामाने भेटले. चला, दृश्यद्रष्टा दर्शन स्थिती याची तिही पेणा तिन्ही वस्ती. तिन्ही क्रमोनी चौथी राम निश्चित भेटेल. सूर्याचा मुख्य मनुपुत्र मनुचा इक्ष्वाकु पवित्र तेने अयोध्या मुक्त क्षेत्र केले नजर निगर्भासा. आता इथे असा प्रश्न केला की या सूर्यवंशाचा वृत्तांत सांगावा आम्हाला. कसे आले, हा कुणाचा मुलगा, कसा वंश. एची वंशी पृथु चक्रवर्ती रसातळी जाता क्षिती पृथ्वीने धरली निजात्म शक्ती. पृथ्वी म्हणती त्या पृथ्वीने तिला धरली म्हणून हिला पृथ्वी म्हणतात. पृथ्वीराजाने तिला धरली म्हणून तिला पृथ्वी म्हणतात. ये जीवंशी उत्तान चरण शिवी चक्रवर्ती रुक्मांगद येची वंशी त्याचा पुत्र धर्मांगद. येची वंशी अंबरीश वृतसाधोनी द्वादशी देवाणीला गर्भवासी. अंबरीश सुद्धा याच वंशात झाला की ज्यांनी देवाला सुद्धा 10 गर्भवास आपल्याबरोबर करायला लावले. आपल्याला माहिती आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अवतार म्हणजे अंबरीश राशाच्या परंपरा. अंबरीश प्रल्हाद उद्धव अंगद नामया तुकया. महाराष्ट्र टाइम्सला लेख चालू आहेत बघा दर मंगळवारी तुकाराम महाराजांच्यावर. त्याच्यात हे आलंय परवाच्या 2 दिवसापूर्वी. अंबरीश प्रल्हाद उद्धव अंगद म्हणजे इथे अवतार सुरू झाले. मत्स्य कुर्म वराह हे अशा अवतार परंपरा सुरू झाली. राम कृष्ण परशुराम हे सगळे सुरू झाले आणि इथे अवतार परंपरा सुरू झाली. अंबरीश प्रल्हाद तेची वंशी अंबरीश व्रत साधोनी द्वादश देव्याणीला गर्भवासी दुर्वासासी वाचविले. भगीरथी निजात्मशक्ती आणोनी भागीरथी पूर्वज तारिले किती सांगत तेच्या जगती. भगीरथ राजा याच कुळातला रववंश अति निष्पाप कामधेनू प्रसन्न पूर्ण रघुपुत्र पावला सुलक्षण त्याचे नामे रघुनंदन वंशीचा जाण म्हणती. रघुराजाच्या कुळामध्ये आले म्हणून त्यांना रघुनंदन म्हणतात. त्या आजा त्याचा मुलगा आजा आणि आजाचा मुलगा दशरथ. थोडक्यात सांगितलं ही अशी परंपरा झाली. त्याचे पुत्र 4 जण. त्या दशरथ राजाला 4 मुलगे झाले. राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न. स्वर्यवंशी जे भूप सांगितली आता अतिप्रताप तो तुझा कृपानुकंप तो सद्रूप सद्गुरु. माझे कुळीचे भूपा वशिष्ठ सूर्यवंशावळी वर्णिल्या ती प्रांजळी जनक उठवणे ते वळी कृतांजळी विणवीत. मग आता ही कुळी झाली. हे सगळे आले. या कुळाचं वर्णन झालं. आता जनकाच्या कुळाचं वर्णन झालं. माझे कुळीचे भूपाळ ख्यातिवंत अतिप्रबळ रावळे परिसावे सकळ कुळसकळ निमीचा सुत मिथी सोजवळ. निमी वंशातून आले. त्याच्या पूर्वज कोण आहेत? निमी आहे. मिथिपुत्र प्रथम जनक जो का अत्यंत सात्विक पुत्रप्राय पाळी लोक या लागी जनक नाम. लक्षात घ्या निमीच्या वंशामध्ये जनक आले पूर्वीचे आणि ते प्रजेचे पित्यासारखं पालन करत होते. जनकासारखं पालन करत होते. म्हणजे प्रजा म्हणून नाही, प्रजेचं पालन कसं पुत्रवत करत होते, आपली मुलायत असं करत होते. त्यामुळे त्याचं नाव जनक पडलं. या लागी जनक नाम त्यासी. त्याचा पुत्र धृष्टकेतू जनकवंशी अतिविख्यातू दळवळे प्रता. त्यापासून अनेक जनक नामाचे नृपदेक. तेही सांगता बहु स्वकीर्ती जनक स्वदेह विदेह जनक. त्या माजिले मी एक निजसेवक तुमचा. अनेक जनकराजे होऊन गेले त्यापैकी मी एक आहे. मग मी युद्ध केले घ्यावया आमच्या परराज्यासी हिरोन न्याव्या सितेसी सुधनवाला अति क्रोधेसी. असं आमचं राज्य सुंदर चालू असताना सुधनवा तिथे आला आणि त्यांनी युद्ध केलं. त्याला युद्धामध्ये मी हरवलं आणि त्याचं जे राज्य आलं ते माझ्या बंधूला दिलं. कुशध्वजासी म्या दिले. कुशध्वज माझा धाकटा बंधू
थोडंसं हे समजून घेणं महत्वाचं आहे. हा, राजा प्रताप हे प्रताप सुद्धू, त्याच्या कन्ये दोघी वधू, वर संबंधू करू इच्छी. सीता दिदली रामाशी, उर्मिला दिदली लक्ष्मणासी, मांडवी दिदली भरितासी, शत्रुघ्नाती श्रुतिकीर्ती. नावं चांगली आहेत, मांडवी, श्रुतिकीर्ती. हा, ही ठेवा नावं मुलींची. काय हो, एक एक ऋषीची नावं सुद्धा आपण जर शब्दकोश बघितले तर इतकी इतकी सुंदर सुंदर नावं आहेत. हा, श्रीराम लग्नाचा उत्सव, दोही मांडवी उत्सव, मिनला महर्षी समुदाय, नवल नवलाव मंडपा. 2 ठिकाणी मंडप झाले. एक जानकीचा वरपक्षाचा मंडप आणि एक वर पक्षाचा आणि वधू पक्षाचे 2 मंडप झाले. वरिया शकार स्मृती पुराणे, चारी पुरुषार्थ, वशिष्ठ पुरोहित सबद मंडप, कापडीला उपनिषदे, शोभा शोभे त्रिशबुद्धी चिदानंद मंडप, मंड शोभा शोभे कैसी. कन्या मंडपी स्तंभ भावाचे, कन्येच्या मंडपामध्ये भावाचे स्तंभ होते, खांब. वरमंडपी वित्तान ब्रह्म, कन्याग्रही दाटुके कर्म, कर्म निष्कर्म वरग्रही. हा, कन्येच्या मंडपामध्ये खूप गडबड होती. दाटुके कर्म, कर्म निष्कर्म वरग्रही. मुलाच्या तिथली माणसं निवांत बसली होती लोडाला टेकून, कारण त्यांना काही नाश्ता करायचा नाही, आणून द्यायचा आणि मग खायचा आहे. तुम्ही नेहमी बघा की मुलीच्या बाजूला जी गडबड असते ते पुरुषाच्या बाजूला गडबडच नसते. मुलाकडचे ते निवांत उठतात. अहो, पाणी गार होऊन झालंय, मग द्या की तापून. सकाळी 10 वाजतापासून नाश्ता सुरू होतो, घ्या की घ्या की, घेऊ की. आणि 10 वाजता गार झालेला आला, गार आणला, दुसरा करू ना. कारण एकच दिवसाचं मी जास्त, पुढे घरी गेल्यावर खेटर तयारच असतात. नाही, जरा सांभाळून घ्या एकमेका. गार कचोरी आणली, कॉफी गार गुट्ट झाली. अहो, काय तुम्हाला सांगू, मी एका लग्नाला गेलो, फार मोठी माणसं होती, लोणावळ्याला लग्न होतं ते. आणि आता ती विणीचं असतं की नाही, अहो त्या बाईने काय केलं तुम्हाला सांगू, विणीच्या घरातली गडबड सांगतोय, अप्रस्तुत काही सांगत नाही. कारण त्यांचा जीव सारखा दुखदुखत असतो. काय चुकलं हे रागवले, काय चुकलं हे रागवले, काय करता काय. आणि हे चकल्या केल्या, चकल्या. आता सगळेजण चकली म्हणतात, आमच्याकडे काटे कोडुबुळी म्हणतात सातारा भागात. म्हणजे कोडुबुळी निराळी, त्याचा सोऱ्या निराळा, पीठ तेच, पण काटे आले की काटे कोडुबुळी. नाव माहिती असू द्या. शहरामध्ये त्याची चकली झाली, गावामध्ये कानवला आणि शहरात करंजी, असे नावं बदलत गेले. म्हणून आपलं थोडं माहिती असावी म्हणून अगोदर मधून माझंही आपलं हे पुराण असू द्या. काय ती चकली सांगत होता, तिने काय केलं त्या बाईनी, तोंडात घालावी की विरघळावी म्हणून खूप लोणी बिणी घातलं आणि इतक्या सुंदर चकल्या केल्या. त्या येता येता डब्यात हादरून हादरून काय झालं ते सांगायची गरज. आता तुम्हाला सांगू, त्या मुलाच्या विणी पुढे त्यांनी सुंदर ती चकलीचं ताट ठेवलं. फुटलेल्या आणल्या, फुटलेल्या, नशीब फुटलं माझं, झालं सुरू. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुटक्या फुटक्या, एकुलता एक माझा मुलगा, पुन्हा दुसरा आहे का, कोण मला चकल्या आण. आता काय चकली चकली, आयुष्यभर चकली. या असं आहे बघा, किती अवघड आहे. म्हणून हे सांगतायत ते बरोबर आहे सगळं. नात अगदी फक्त खुलासा करून सांगायचं काम माझं, पण एवढं डिटेलमध्ये करणार नाही आता, कारण रामायण जरा पुढे सरकलं पाहिजे. ज्ञानेश्वरी निराळी असते जरा, हे थोडंसं हळूहळू हळू. कन्या मंडपी चांदोवा धर्म, हे वर चांदी बांधतात ना, चांदोवा धर्म. वर मंडपी वित्तान ब्रह्म, कन्याग्रही दाटुगी कर्म, कर्म निष्कर्म वरग्रही. वर्ग वराच्या इकडचे निवांत बसले ते. कन्याग्रही साधन पंक्ती, वरग्रही साधन शांती. वा, काय कन्याग्रहामध्ये साधन पंक्ती
आणि वराग्रहामध्ये साधन शांती, कन्याग्रही रत्नज्योती, नित्यानित्य दीप्ती वरग्रही, कन्या मंडपी नवरसप्रीती, वरमंडती नवविध भक्ती, कन्याग्रही विधी सर्वथी विधी नामोक्त कन्याग्रही. सुवर्णशृंगी रौप्यकरी कास्यद, सगळे असं सजवलेलं तुम्हाला सांगू मंडप, काय बोलायचं काम नाही. अप्रतिम असा मंडप सजला. देवक प्रतिष्ठा ती गजर, हर्षेदान देन पोर. मग देवक बसलं. हे सगळे लग्नातले विधी येणार आहेत. जेवणाला काय काय प्रकार होते ते येणार आहेत. त्याच्यातला तुम्हाला एकही करता येणार नाही. मी अगोदर आपलं सांगून ठेवतो तुम्हाला, कारण त्यातलं वाचता वाचता मलाच कळेना नेमकं काय आहे ते. मला कळल्यावर मी तुम्हाला सांगणार ना. रामायणातलं रेसिपी बुक तयार करा, पण ते सगळं अवघडच दिसतं एकंदर जे काही लिहिलंय ते. मला असं वाटलं, मी मगाशी नाथांना म्हटलं, नाथ महाराज तुम्हाला एवढं कसं कळलं? ते म्हणले तुला कळलं नाही का मी त्यावेळेला होतो? म्हटलं महाराज कान धरले, आमच्या लक्षातच नाही. आम्ही समजतोय तुम्ही कलियुगातले. अरे म्हणले नाही, मी त्या अवतारात होतो, डोळ्यांनी बघितलं म्हणून आता सांगतोय. आम्ही आमची चूक शब्द मागे घेतले. म्हटलं बरोबर आहे महाराज तुमचं. श्रीरामाचे निजतेशी शोभा आली मंडपासी, रमे होनिया वरिष्ठी दासी निज रामापासी खेळती, हाती धरुणी वरिष्ठ राये केले योग प्रतिष्ठा, होमती दला हव्याटा. आता काय तुम्हाला सांगू, काय असतं, लग्न मंडप किती जरी सजला पण नवरा आल्याशिवाय शोभा नाही. मग तो कसाही असे नका, म्हणजे तो काय अगदी रामासारखाच असायला पाहिजे असं नाही, पण त्या दिवशी तरी तो जरा नीटनेटका दिसतो. त्या दिवशी ते उगीच आपलं ते सूट बीट घातलेलं. मी नेहमी सांगतो, इट डझंट सूट हिम ॲट ऑल. आणि जे सूट होत नाही त्याचं नाव सूट. कळलं? मराठी इंग्रजी आपलं कॉम्बिनेशन करून सांगितलं. कधीच घालायचं नाही. त्या दिवशी उगीच ते सासऱ्याकडून फुकट मिळतं. नाही, फुकट मिळतं म्हणून त्या सासऱ्याला 3-4 हजाराच्या खड्ड्यात घालायचं. अहो सध्या कोटाची शिलाई सुद्धा 1,500 2-2 हजार रुपये घेतात. 3,000 रुपये आणि 3-4 हजाराचं कापड 7-8 हजार, आणि पुन्हा ते घालायचंच नाही. कारण लग्न झालं, यानाही मानवलं तिनाही मानवलं. दोन महिन्यात पुढचंच बटन लागेन. आता कशाची पॅन्ट? त्यापेक्षा मला सांगायचंय, नुसता हिंदुत्वाचा गजर करू नका, वेश सुद्धा जरा हिंदूंचा ठेवा. वाया घालवायचे नाहीत ना. त्याला सांग ना, जरा 4-5 लेंगे द्या, 4-5 सदरे द्या, जरा ढगळ अंगाचे द्या, एकदम फिटिंग नको. पुरुषांना फिटिंग होण्याकरता काही पुरुष बायका आहेत काय? जरा आगळ ढगळ. आता आमचं माप सांगतो मी. आता आम्हाला हात अशी वर करायला लागतात. तो शिंप्याने माप घेतले की नाही, मी असं वर करून बघतो. हे हलवर झालं ना म्हणजे बरोबर. आता प्रवचन करताना वर झालं, ते जर वरच झालं नाही तर मग कसं होतं? म्हणजे आमचं माप मी तुम्हाला सांगितलं. असं ढगळ. पुरुषाचं माप कसं तुम्हाला माहित नाही. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये बंडी घालायचे आणि 4-5 भावामध्ये एकच अंगारखा, आणि त्याचं माप बीप काही नाही. हात लांब झाले तर, कारण सुरकुतीचा अंगारखा लांब झालं तर वर करायचं, ढिलं झालं तर खाली ओढायचं. तुम्हाला हे नवीन जग माहिती आहे, पूर्वीचं जग माहिती नाही म्हणून तुम्हाला या गोष्टी माहिती नाहीत. पण पूर्वी असंच होतं सगळं. पगडी काय एकाने, आणि करताच बाहेर जायचं, बाकी सगळे घरात राहायचे. असो, पुष्कळ वाळेल रामायणे. पूजिले वशिष्ठ वामदेव कश्यपादी ऋषी समुदाय, पूजला मातुळ महाभाऊ, पूजला राहो दशरथ, अत्यंत श्रद्धा जानकी जनकू, तेणे पूजला श्रीराम जनकू. सोयरा सगळे सोयरे धारे, एकमेकाचं पूजा झाली. या 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 हार नारळ अमक तमक. जनकाची ऋषिशृंगाची निजकांता, सुविद्या विद्या श्रद्धा पत्नी, तैषा वरमाया, तिघी जणी सुमेधा लागली चरणी, रत्नभूषणी बुजलिया. जनकाची पतिव्रता सुमेधा सीतेची निजमाता, भावे वंदिले रघुनाथा, चरणी माथा ठेवणी. हो,
सासू जरी असली तरी जावयाचं दर्शन घ्यावं लागतं. तो देव आहे त्या दिवशी. तिथल्यानंतर जावया झाला तरी हरकत नाही. मराठी शब्द कळला का? जावई म्हणजे किती दिलं तरी त्याचं समाधान नाही, म्हणून त्याचं नाव जा. मी म्हटलं नाही पुढचं. किती द्या तुम्ही त्याला समाधान. काय गंमत, काय काय गंमत आहे, आश्चर्य आहे. हो, इथलं इथे काही नव्हतं, रामच होता, संतुष्ट होता, काही नाही, अत्यंत समाधान. लाद सांडो निरोखडी सुमिदा विनवी अत्यावडी माझी रुखवत परवडी स्वामीनी गोडीचा खावी. रुखवत घेऊन आला. काय आता रामाचं रुखवत असेल? तुमचे ते काय ते साखरेचे तांबे, साखरेचे पेले, कुठे तो खण, कुठे काय ते असं असं चॉकलेटचा बंगला. हे रुखवतामध्ये सगळे जे चॉकलेटचे बंगले अमके तमके मांडतात चांगलं. मग कुणी कपाट देतं, कुणी काय देतं. एका लग्नाला की मी गेलो होतो नगर भागात, शुगर किंग, फार मोठा रुखवत होता. म्हणजे जवळजवळ पाव मंडप हे एवढं तर सगळं त्या रुखवतानीच भरलं होतं. शेवटी सासऱ्याने जावयाला विचारले याच्यामध्ये कमी काय? ते म्हणले गाडी. सासऱ्याची गाडी नवीनच होते, त्यांनी तिथे ती प्लॅटफॉर्मला लावून टाकली गाडी. आता आपली गाडी केव्हा पोचायची तिथे? मी रुखवत म्हणून वर्णन करतोय. तुझे निउद्देश सतत परिपाक केले बहुत भावाचा भोगता तू रघुनाथ मनोरथ पुरवावे. सुमेधा सासूनी वर्णन विनंती केली, रामराया आम्ही तुला ओळखतो, केवळ तू आमचा जावई नाहीस तर तो कोण आहे? आमच्या मालका इतकं जरी कळलं नाही तरी थोडं तरी कळलं. इतरासारखा तू नाहीस, या सर्वापेक्षा काहीतरी निराळा आहेस एवढं तरी आम्हाला कळलं. आणि म्हणून सांगतो, हे जे केलंय ते सासू म्हणून नाही तर केलंय ते भक्तिभावाने केलंय, म्हणून त्याचा तू स्वीकार कर. चैतन्य ते जे अतिचोखटे समभावे सुवर्णताटे पूर्ण रसे भरली वाटे अपूर्ण कोठे असे ना. आता काय तिथे काय, तिथे काय मी तुम्हाला स्टीलचं ताट सांगू का पितळेचं सांगू? लिहिलंय सुवर्णताटे एकी शाखात एक खणीवा एकी केवळ खुंडीवा एकी सदेती तोंडीवा एकी सोलीवा सुवासा. काही कळतंय तुम्हाला? आपल्याला तर काही कळत नाही. एकी शाखा त्या खणीवा एकी केवळ खुडीवा. मला वाटतं खणीवा म्हणजे नुसत्या खायची काही फळं असतील. एकी केवळ खुडीवा म्हणजे काय असतं? खाणीवा म्हणजे असे नुसते तोंडात टाकायचे बदाम असतील. खुडीवा म्हणजे पिस्ते असतील. आता मला सुचलेले अर्थ सांगतो. खुडीवा म्हणजे आता पिस्ते असे खाता येतात का? नाही, ते खुडून खायचे असतात. एके केवळ खुडीवा एके सदेटी तोडीवा. केळी भरली होती, सदेटी तोडीवा. एकी सोलीवा सुवासा एक एक असं सोलून ठेवलेली सुंदर सुंदर फळं, अतिशय सुंदर फळं, अतिशय मुसुंब्या काय अमकं काय असं सोलून ठेवलेली सुंदर दिवस. एकी कडुवटे खुणवाळी, काही काही कडवट होती कारल्यासारखी अमकं. एकी तिखटे तोंडावळी, काही काही तिखट. हो 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 हो, मग अशी शिंगोळी करून ठेवली होती. ते बारकं बारकं काहीतरी ते मिळतं ना, खारट तुरट आंबट एवढं एवढं एवढं. हां, एके सलंब सरळी, एक एक अशा लांब कांड्या होत्या. एक शेव होती. एके वाटोळी गडबडीती चकल्या. एके हिरवी करकरीती काकड्या. एकी जारेसी कचकचीती, खाताना कचकच लागतं बघा ते असं. ते असे मला वाटतं हे काही काही तोंडली बिंडली कच्ची खातात ना, कचकची. एके बहुबीजे बुचकुची ते एके हसासी ते कोरडी. आता अवघड आहे बरं काही सगळं. एके अत्यंत आंबट एके सभाह्य तिखट एके सर्वांगे कडवट एके तुरट समीपती एके वाडो निजारटली एके संपुष्टे. आता काय? एके मुरडी मुरकटली एके तुटली अनुवावे संपुष्टे सारटली एके मुरडी म्हणजे हे करंजा करंजा मुरडली.
म्हणजे मुरडीच्या करंज्या. हो, मुरडीच्या करंज्या तुम्हाला माहिती आहेत? करता घरी? सांगतो. करंज्या दोन तऱ्हेच्या होतात. त्या कशा असतात? तर असं सारण करायचं, ते असं गोल करायचं, त्याच्यामध्ये भरायचं, असं दूध लावायचं, असं चक 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 चेपायचं आणि ते भिंगरी फिरवायची. म्हणजे चमच्याने असं करायचं आणि याने फिरायचं. आणि या काय होतं बरं का, त्या टाकल्या की असं तोंड उकलतं. ते टाकले की ते उकललंच पाहिजे बघा, अगदी गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो. ते असं केलं टाकलं की उकललंच. अगं बाई असं कसं झालं, आता कसं झालं म्हणून काय. आता रामायणातली करंजी सांगायची, त्याचं काय असतं मग पुढे 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 जे कापून कापून ठेवतात ना, त्याचा एवढा गोळा तयार होतो. सारण संपलेलं असतं आणि गोळा शिल्लक. आता शेवटी प्रश्न पडत असतो की त्याचं काय करावं. बरं, त्याच्यात एवढं ते हे काय सपिटी लावलेली असते, म्हणजे ते चांगलं पदर धरावा म्हणून. हो, ते काही होतच नाही. म्हणून मुरडीचं कानवले ते कसं असतं, असं भरायचं. आणि त्या बायका बघा हुशार असतात, तिथले तिथे अशी ती वेणी तयार होते. आणि तोंड अशी आतमध्ये दुमडल्या कारणाने ती करंजी कधीही फुटत नाही. म्हणून ज्या सुनांची, ज्या सासवांची तोंड आतमध्ये मुरडलेली आहेत, त्यांच्या संसाराची करंजी कधीही फुटत नाही. एवढं तरी लक्षात ठेवा. रामाचं काही घेऊ नका, पण एवढी मुरडीची करंजी घेऊन टाक. कळलं का? अहो काय ती वेणी, ती कधी फुटत नाही. कारण जे कापलेलं आहे ना ते फुटणारच. किती अवघड हो. म्हणून ही मुरडीची करंजी मी तुम्हाला एक सांगतो, ज्या बाईला जीवनामध्ये आणि ज्या पुरुषाला कोणी का असू द्या, आता पुरुष बाई सोडून द्या, संसारामध्ये ज्याला मुरड घालता येते आपल्या स्वभावाला, आपल्या वृत्तीला, आपल्या कर्माला, तोच यशस्वी होतो. मुरड घालणं म्हणजेच राम. एवढं लक्षात घ्या, म्हणजे झालं, पुष्कळ झालं तुम्हाला आजचं प्रवचन. आज